ज्यांच्यासोबत मी काम केलं, आनंद घेतला जीवनाचा, त्यांना मदत केली, त्यांना वाचवलं, हे लोकं मला ब्लॉक करतात, टाळतात, फोन घेत नाहीत. हसू येतं मला. हे म्हणजे त्यांना हे निसर्गाचं काहीच कळलं नाही. म्हणजे थोडं तत्त्वज्ञान, अध्यात्म कळलं नाही. कोणत्याही माणसाला फोन घेतला नाही, ब्लॉक केलं त्याला, त्याला टाळलं, घरात येऊ दिलं नाही, भेटलो नाही. हां, तर त्याच्या पत्रांची उत्तरं दिली नाही. आता 500 लोकांना सुप्रीम कोर्टामार्फत उत्तर पाठवलं, प्रश्न नोटीस कोणी उत्तर दिलं नाही. वकील पण घाबरले, जजेसना पाठवले, कोणी दिलं नाही. असं केल्यामुळे काही कारणभाव टळतो असं नाही ना. आता मी समजा एखादी गोष्ट केली असेल, मी कर्मनियम आणि नैतिकता ह्याच्याबद्दल बोलत नाही. कार्यकारणभाव, कॉझॅलिटी असं टळत नाही ना. आता शेवटी तो कधी ना सुप्त प्रमाणात राहता. म्हणजे समजा तुम्ही आज मला टाळलं किंवा ब्लॉक केलं असेल तर ठीक आहे, मग काय झालं? मला असं असं करत नाही कोणी, मी संत प्रकार करत नाही कोणाला. पण समजा एक केलं तुम्ही किंवा एखाद्याने माझ्यावर हल्ला केला, माझे फोन उचलत नाही किंवा माझे पैसे घेऊन व्हॉटएव्हर, त्याने काय होणार आहे? निसर्गाचे नियम काही तुमच्या मोबाईलमार्फत आणि इंटरनेटमार्फत काम नाही करत. दे आर ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम, यू नो. ते तुमच्यावर ते परिणाम करतातच. कारण कॉझॅलिटी, कार्यकारणभाव हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्याचा तंत्रज्ञानाच्याशी काही संबंध नाही आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की AI कधीही मनुष्य होऊ शकणार नाही किंवा मनुष्यपूर्ण आहे. कारण हे निसर्गाचे जे नियम आहेत ना, हे ह्युमन कंट्रोलच्या बाहेर आहेत. ते AI वगैरे AI बाय काय, AI टाय बाय काय होणार नाही, कशानेच कंट्रोल होणार नाही. कारण निसर्गाचे नियम जे आहेत ना, ते ॲब्सोल्यूट आहेत. कळलं? त्याचे प्रोसेसेस आहेत, प्रोग्राम्स आहेत, ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. यू आर व्हेरी टायनी पार्ट ऑफ द नेचर. सो माय पॉईंट इज की जे लोकांनी मला हे केलेलं आहे, सगळं ब्लॉक केलं, आता गोपीचंद चाटे, आता भगवानगडचे महाराज, अनेकांनी मला ब्लॉक केलं. काही लोक रिस्पॉन्ड करतात, हे करतात. मग आणि ह्याच्यात आणखीन एक गंमत म्हणजे त्यांना थोडीफार काही मदत मागितली ना की लगेच ब्लॉक करणं वगैरे, घाबरून जातात. तर अशा लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांना मला काही घेणं देणं नाही, काही व्यवहार नाही असं नाही, पण कुठे ना कुठे आता आता ज्यांना मला मदत करायला पाहिजे होती, करणं अपेक्षित होतं, त्यांनासुद्धा पश्चाताप झाला आहे. ज्यांनी माझे पैसे त्यांनाही पश्चाताप झाला आहे. शेवटी ते कॉझॅलिटी काम करतेच ना, कार्यक्रमभाव काम करते. त्याला मी काय करणार? ठीक आहे, माझ्यामुळे होत नाही काही. प्रत्येक वेळ भास्करशी अवतरे भास्कर असं नाही होत. निसर्गाचे नियम आपापल्या पद्धतीने काम करत राहतात. आता कितीतरी गोष्टींच्या लोकांची लफडी माझ्या अंगावर येऊन पडलेली आहे. आता काय करणार तुम्ही याला? माझे नातेवाईकांनी आणि माझ्या मित्र सहकार्याने जे करून ठेवलं आहे सगळं, ते मला निस्तरायला लागलं, माझ्या अंगावर आलं. काही वेळ आपण म्हणतो ना क्रांतिकारक वगैरे, काही काही लोक ते समाजाचं दुःख घेतात ना लोकांना. आता संत महात्मा, आता मी काही स्वतःला संत क्रांतिकारक मानत नाही, दुसऱ्याचं दुःख येतं. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मला ह्याची वाईट केलं, त्याने असं केलं असं नाही. तो एक कोटा आहे, तो कार्यक्रम भावाचा एक कोटा आहे. सुप्त अप्रगट कधीतरी प्रकट होतो, तो येतोच, तो घ्यायचा पुढे सरकायचा, टाळून होत नाही.